रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांच्या गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर इथे आज आपण बनवलेली आहे कांद्याची पात, मठाची डाळ घालून खूप छान अशी चविष्ट चुलीवरची एकच नंबर अशी झालेली आहे। खूप चविष्ट आहे आणि खूप छान पण आहे। त्याच्यासोबत आहे ज्वारीची भाकरी, हिरवी मटकी, लाल मिरचीचा ठेचा, मलिदा। तर खूप छान असं मस्त जेवण होणार आहे। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कांद्याची पात कशी बनवायची मठाची डाळ घालून ते आज आपण बघणार आहोत। पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं थोडेसे कांदे होते घरचे कांदे असल्यामुळे कांदे काढून आणले। इथे कांदे काट करून टाकलेले। तर अशीच कांद्याची पात थोडीशी आपण काढून घेतलेली, सुक्की पात करण्यासाठी जी हिरवी पात असते ना ती काढून घेतलेली अशा पद्धतीने। तर इथे आपण एवढी अशी पात काढून घेतली, एक जोडीची छान मस्त कवळी लुसलुशीत पात आहे। तर आपण ती सुक्की भाजी कशी बनवायची चुलीवरती ते बघणार आहोत। कट करून घ्यायची, धुवून घ्यायची, मग चुलीवरती करून घेऊया। अशा पद्धतीने मी छान अशी मस्त हिरवी भाजी काढून घेतलेली आहे। जेवढी हिरवी भाजी आहे तेवढी काढून घेतली। तर भाजी आपण कट करून स्वच्छ धुवून चुलीवरची भाजी करून घेऊया। असे कवळे कांदे असतात, त्या कवळ्या कांद्यांचं आतली बाजू असते ती काढून घ्यायची छान अशी। इथं सर्व मी भाजी एकत्र करून ठेवली, जेवढी कवळे कांद्यांची असं असतं ना, तर हे सुद्धा कवळा कांदा आहे। अशी कवळे कांद्यांची अशी पात मी काढून घेतली। याच्या देठाचा सुद्धा आपण वापर करणार आहोत, जे कवळे देठ आहेत ते सुद्धा घेणार आहोत। कांद्याची पात आपण बारीक कट करून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली, चाळणीमध्ये पाणी त्याच्यावर सुकून घेतलेलं आहे। तर कांद्याची पात छान धुवून झालेली आहे। आपल्याला लगेच मिरची काढून घ्यायची आहे। 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, भाजलेले शेंगदाणे घेतले आणि कच्चे जिरे घेतलेले आहे। लसणाची कांडीचा वापर करायचा नाही, लसूण वापरायचा नाही कांद्याच्या पातीला जर लसूण घातला तर कांद्याची पात आपल्याला टेस्ट होत नाही, थोडीशी चव बिघडते। तर आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया। चुलीवर भाजी करायची आहे, पण फोडणी आपण घरातच देऊन घेणार आहोत, म्हणजे बाहेर आपली चूल आहे, भाजी बाहेर चुलीवर शिजवणार आहोत। कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम झालेले आहे। 1 चमचा जिरे घेतलेले आहे, जिरे घालून घेऊया। जिरे छान तडतडलेले कांद्याची पात घालून घ्यायची। चवीनुसार मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेतलं, भाजी हलवून आपण चुलीवरती घेऊन जाऊ। कांद्याची पातीमध्ये आपण मठाची डाळ घालून घेतोय। तर 1 वाटी इथे मठाची डाळ घेतलेली आहे, घालून घेऊया। तर भाजी अशी परतून घेऊया आणि शिजून देऊया। तोपर्यंत मिरची वाटून घेऊया। खलबत्त्यामध्येच आपल्याला आबडधोबड मिरची कुटून घ्यायची। खलबत्त्यात आपण मिरची कुटून घेतलेली आहे, तर आपण मिरची पण घालून घेऊया। तर थोडीशी जाडसरच अशी मी कुटून घेतली, परतून घेऊया। भाजीत पाणी वगैरे घालण्याची गरज नाही आहे तेवढ्या पाण्यामध्येच भाजी शिजवून घ्यायची। तर छान अशी मस्त भाजी परतून घेऊया। कमी जाळावर छान शिजून देऊया। झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, झाकण जर ठेवलं तर भाजीचा कलर बदलतो। तर झाकण बिना झाकण्याचीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। भाजी छान परतून झालेली आपल्यावाली। आता आपण भाजीमध्ये थोडंसं अजून तेल घालून घेणार आहोत। तर इथे मी पुन्हा 1 चमचा मोठा असं तेल घालून घेतलेले आहे, म्हणजे सुक्या भाजीला तेल असल्यावर भाजी छान लागते खायला। मी आधी फोडणीमध्ये कमी घातलं होतं, म्हणजे 1 चमचा घातला होता आणि नंतरून 1 चमचा तेल घातला। भाजीत जेवढं तेल सुक्या भाजीमध्ये असतं तेवढी भाजी खायला टेस्ट लागते कांद्याची पात। बाकीच्या भाज्यांना नाही घातलं तरी चालेल, पण तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। तर छान अशी ती आपल्यावाली कांद्याची पात झालेली आहे सुक्की। तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्यावाली भाजी झालेली आहे। तर आजची भाजीची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने कांद्याची पात नक्की बनवून बघा। धन्यवाद।